थँक्यू सो मच अमोल पवार सरांना आपण ऐकलं। दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। कार्तिक 11 सागर मोहिते साहेब यांच्या मालकीचा संघ त्यांच्या विरोधात VHS स्ट्रायकर्स विलास सूर्यवंशी साहेब यांचा संघ। दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। पंचांचा इशारा सामन्याला होईल सुरुवात। अशोक पवार सर आणि त्यांच्या साथीला शरद सर। दोन्ही संघाचे 12वा खेळाडू प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये या। पंच पहिला चेंडू ऑन साइडला वळवला, एक धाव पूर्ण केली जाईल आणि चेंडू गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एक धाव मात्र पहिल्या चेंडूवर प्राप्त होईल। गोलंदाजीचा निर्णय घेतलाय कार्तिक 11 ने। VHS स्ट्रायकरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि पहिल्या चेंडूवर धावांचं श्रीगणेश झालाय। पहिलं षटक घेऊन गोलंदाज अंकुश काशीनाथ आणि त्यांच्या साथीला विलास सूर्यवंशी आघाडीचे फलंदाज। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, वेगाने चेंडू हाताळला जातोय, निर्धाव चेंडूचे होते सांगता। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अंकुश 2 फ्लाइंग स्लिप तैनात केल्यात। खूप कमी वेळा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते देखील टेनिस क्रिकेटमध्ये, ते चित्र आपण पाहतोय। पायावर टाकलेला चेंडू लेगबाई स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होईल। अशोक पवार सर, शरद सर आज 2 पंचांची महत्वपूर्ण भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि पहिली स्लिप आणि दुसरी स्लिप तैनात केली आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकावा लागेल। टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा 2 स्लिप तैनात करतात आणि हे चित्र आपण अनुभवताय। हुक केलाय, इमारतीमध्ये चेंडू खेळला जातोय, एक धाव मात्र प्राप्त होईल। गोलशंकित क्षेत्रामध्ये एक धाव मात्र। काशीनाथ आणि विलास 2 आघाडीचे फलंदाज टीम VHS स्ट्रायकर संघासाठी दाखल झालेत। कार्तिक 11 ने पहिला सामना गमावला होता आजचा पहिला सामना खेळत असताना आणि VHS स्ट्रायकरने पहिला सामना जिंकलाय, म्हणजेच काय तर एक संघाला पहिला विजय प्राप्त आहे। चला चेंडूची मागणी होते, चेंडू द्या आयोजन कमिटी। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी अंकुशाने 4 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात आणि या पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली अंकुश यांच्यासाठी, कारण ज्या वेळेला तुम्हाला कर्णधाराने विश्वासाने चेंडू सोपवलाय तो विश्वास सार्थ ठरवणं हे तुमचं काम असतं। तसा खेळ तुम्हाला करावा लागतो, कारण दुपारचं सत्र आता मात्र दोन स्लिप तैनात केल्यात। बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर ला क्षेत्ररक्षक तैनात केलाय। मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग मिड ऑन आहे। ऑफ साइडचं सर्व क्षेत्र जसा विचार केला तर खाली आहे। फुलंदाजीचा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑन द रेक्स, चेंडू सीमा रेषा पार, 4 चौकार। या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 7 धावा। पहिल्या षटकामध्ये आक्रमण केले गोलंदाज अंकुशांच्या 5व्या चेंडूवर 1 टू गो। शेवटचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा जरूर लागली होती परंतु यष्टिरक्षकाने चेंडूला फक्त अडवलं, कोणतीही धाव मात्र या शेवटच्या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये। निर्धाव चेंडूचे होते सांगता। पहिल्या षटकाखेर टीम VHS स्ट्रायकर बिनगडी बाद 7 धावा।
शिळ चॅम्पियन ट्रॉफी 2024 आणि शिळ गावची आपण चर्चा देखील केली. 5 वाड्यांचं एक गाव आणि या 5 वाड्यांमधून हे 6 संघ बनलेत. 6 संघ मालकांचं देखील कौतुक, कारण त्यांनी या स्पर्धेला एक विशेष प्रेम दिलंय. कुलदैवत ज्योतिबाचं आणि ग्रामदैवत विठ्ठलाई देवीचं मंदिर हे गावची वैशिष्ट्य राहिलेत आणि प्राचीन मंदिर म्हणून विठ्ठलाई देवीचं मंदिर या गावामध्ये ओळख आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि कोयना नदीच्या तीरावर वसलेलं हे शिळ गाव. षटक क्रमांक 2. सिद्धेशचा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने हाताळलेला हा चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. गोलंदाज हाफ ट्रॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने सिद्धेश यांच्यावर केले आक्रमण. चेंडू सीमारेषा पार, खणखणीत. चॅम्पियन ट्रॉफी शिळ षटकार. आयोजकांच्या माध्यमातून सगळ्यांना कुल्फीची सोय केली आणि आयोजकांचा आम्ही आभारी असू. कुल्फी सगळ्यांना कुल्फी दिली जाते. जे मुख्य व्यासपीठावर आहेत त्यांना, आमच्या कॅमेरामॅनला देखील द्या. प्रणय चांगले कॅमेरामॅन राहिले त्यांचं देखील, कारण कॅमेरामॅन हा एक महत्वाचा घटक. बैठक मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागले. एसटी रक्षक आहेत यष्ट्यांच्या मागे. माही महेश, महेंद्रसिंग धोनी यांचं नाव आहे माही आणि महेश यांना देखील माही, शिळचा माही म्हणून ओळखलं जातं. फुल लेन्सचा चेंडू फ्लिक केलाय, डीप स्क्वेअर लेग आहे. तैनात एक धाव पूर्ण केली जाईल. सिद्धेश सूर्यवंशी ज्या प्रकारे त्यांनी पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं ते गोलंदाजीसाठी आलेत. आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल, कारण त्यांच्या नावावर हा एक महत्वाचा रेकॉर्ड राहिलाय आणि पहिली विकेट हॅट्रिक विलास सूर्यवंशीने घेतली आणि ह्या गोष्टी नोंद केल्या जातील. चेंडूला ऑन साइडला दिशा दिली, गोशंकी क्षेत्राच्या दिशेने. अवघी एक धाव प्राप्त होईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावर. अद्याप या षटकातील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 1 2 पॉवर प्लेचे षटक आणि चांगली गोलंदाजी केली आहे अद्याप सिद्धेश सूर्यवंशी यांनी. पंच केलाय, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा ओलांडेल काय पाहायचा. 2 धावा पूर्ण केल्या. 13 चा प्रयत्न केला जाईल. 13 साठी पलटलेत. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा शीतच्या चपळाईने पूर्ण केल्यात. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 षटकाखेर जाऊन पोहोचले. बिनगडी बाद 18 धावा, काशीनाथ 10 धावा आणि विलास नाबाद 7. प्रत्येकाने कुल्फीचा आस्वाद घेतलाय. आयोजकांनी खुश केले सगळ्यांना कुल्फी देऊन आणि छोटे छोटे देखील खेळाडू आज आहेत आमच्या सोबत. ते देखील आज शनिवारचा दिवस शाळेला दांडी मारून आला आणि कुल्फी खात बसलेत आणि हो बोलतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 षटकाखेर बिनगडी बाद 18 धावा. सुरुवात चांगली झाली. 18 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम. VH स्ट्रायकर पहिला विजय प्राप्त केलाय पहिल्या सामन्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलेत. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अंकुश. अंकुशचा पहिला चेंडू, दिशा चुकीची आहे, दिशा खराब आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक टीम एक्स्ट्रा मध्ये जोडली जाईल. 1 धाव. 19 धावा धावफलकावर. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहतोय, कारण आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे प्रत्येक संघाने खेळ केलाय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक वेगाने जरूर आले, परंतु वेगाबरोबर चेंडू पकडणं देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि तेच कुठेतरी चुकी झाली. निर्धाव चेंडूची होते. सांगतात डॉट बॉल. दुपारचं सत्र आहे त्यामुळे अगदी शांत वातावरण आपण पाहतोय. थोडंसं ऊन देखील आहे. पंख्याचं बटन चालू करा. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेंथ, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतायत योग्य चेंडू आहे. निर्धाव चेंडूचे होते. सांगता गोलंदाज अंकुश. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना या
डावातील षटक क्रमांक 3, खराब दिशा. डाऊन द लेग साइड. सातत्याने या टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये, कारण तुम्हाला जर अचूक टप्प्यावर मारा करायचा असेल तर तुम्हाला स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल, आउटसाइड ऑफ स्टंप. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही अचूक टप्प्यावर मारा करणं हे खूप अपेक्षित असतं. हा चेंडू देखील खराब दिशेवर. सलगचा दुसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या बिनगडी बाद 21 धावा. आडा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडूला अनपेक्षित उसळी प्राप्त झाली. त्याचमुळे की काय फलंदाज काशीनाथ यांना हा चेंडू समजला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. मात्र अपील केली जाते या पंचांकडे. आशाळभूत नजरेने पाहत असताना हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. या षटकामध्ये अद्याप बॅट मधून एकही धाव आली नाही, परंतु अवांतर स्वरूपात 3 धावा आल्यात. म्हणजेच काय तर जे चांगले चेंडू टाकलेत ना ते चेंडू योग्य आहेत. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. चौकार. एक देखना आणि दर्जेदार फटका फलंदाज काशीनाथ यांच्या बॅट मधून. हा पाहू शकता स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय. ज्या प्रकारे वीरेंद्र सेवक सर नेहमी खेळत असतात आपल्या कारकिर्दीमध्ये, तोच फटका अगदी त्यांची आठवण करून देणारा फटका. चला चेंडू द्या. आयोजकांना विनंती असेल थोडस आपलं अतिरिक्त खेळाडू सीमारेषा लगत ठेवा, अन्यथा जुना चेंडू द्या प्लीज. मॅचला जास्त वेळ घेऊ नका. मोठे फटके खेळावे लागतील. 1 टू गो. अद्याप धावांचा विचार केला तर 25 धावा धाव फलकावर. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. होते चुकी. चेंडूचा चुकला अंदाज. चेंडूने गाठली सीमारेषा. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चॅम्पियन ट्रॉफी शिळ. चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 29 या अंकांवर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ समाप्त. बिनगडी बाद 29. टीम VHS स्ट्रायकर 14 चेंडू मध्ये काशीनाथांनी धावा केल्यात 18 आणि विलास नाबाद खेळत आहेत 7 धावा. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धाव फलकावर. अद्याप 2 षटकांचा खेळ शेष आणि या 2 षटकामध्ये कितपत मजल मारेल टीम VHS स्ट्रायकर्स. विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ दुसरा विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील आणि कार्तिक 11ला अद्याप आपलं विजयाचं खातं उघडणं बाकी आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये संघ पराभूत राहिलाय. सागर मोहिते साहेब संघ मालक. षटक क्रमांक 4 गोलंदाज गणेश आलेत. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपण पाहतोय. गणेशा पाहिला. चेंडू कमी गतीने टाकलाय. फ्लिक ऑन द रिस्ट. अवघी 1 धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या षटकामध्ये या सामन्यामध्ये विचार केला तर कमी गतीने जास्त चेंडू हाताळलेत आणि कमी गतीने हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धावा देखील आल्यात आणि यात अवांतर धावेंचा कुठेतरी रोख लावावा लागेल. अवांतर धावेंचा सर आपण उल्लेख करत होतो आणि एक अवांतर धाव पुन्हा एकदा आली. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये आणि या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 31 धावा. 31 रन्स ऑन बोर्ड. कट करण्याचा प्रयत्न. वेट ट्रान्सफर जरूर केला बॅकफुटला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये.
नीळ धाव चेंडू. ज्यावेळेला तुम्ही स्क्वेअर कट करता त्यावेळेला तुम्हाला चेंडूच्या दिशेमध्ये येणं खूप गरजेचं असतं आणि तेच कुठेतरी तो अभाव पाहायला मिळाला. शॉट ऑफ लेंथ, पंचांचा इशारा, नो चेंडू. चेंडू जरूर मारलाय टेरेसवर परंतु फ्री हिट असेल पुढचा चेंडू. आणि पंचाने अगदी गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. येस, हा गोलंदाज आता संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. आणि नो चेंडूवर 3 धावांची पेनल्टी, म्हणजेच काय तर 2 एक्स्ट्रा 5 धावा टोटल. आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. पाटण टेनिस क्रिकेट आणि चॅम्पियन ट्रॉफी शेअर या स्पर्धेचे नियम लक्षात घ्या. या 5 धावा जोडल्या जातील आणि हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकू शकणार नाहीये आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. DS स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा श्री अविनाशजी सकपाळ साहेब यांचं शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. फ्रीडचा चेंडू, गोलंदाज राम. फ्रीडचा चेंडू, खराब शॉट सिलेक्शन, अवघी 1 धाव प्राप्त होईल. हा चेंडू तुम्हाला समोरच्या दिशेने खेळता आला असता का? अगदी स्क्वेअर लेगला खेळायचा होता परंतु त्यांनी फाईन लेगला खेळला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी असते आणि कधी कधी ती संधी गमावतात फलंदाज आणि गोलंदाजाचा विजय होतो. शॉट ऑफ लेंथ, पुन्हा एकदा झाडांमध्ये खेळलाय फटका. 1 धाव मात्र या चेंडूवर देखील प्राप्त होईल. आणि या फलंदाजांनी चेंडू मागे खेळण्याचा सराव जास्त केलाय असं वाटतंय. आणि ज्या प्रकारे अद्याप या सामन्यामध्ये फलंदाजी केले, मोठे फटके आले नाहीयेत. एकेरी दुहेरीचं क्रिकेट, अवांतर धावा जास्त आल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 38 धावा. अद्याप कोणताही धक्का बसला नाहीये टीमला. VHS स्ट्रायकर, चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. फ्ललेनचा चेंडू ऑन साइडला खेळाय. धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र चित्र वेगळं असतं. 1 धाव. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांनी काशीनाथ आणि त्यांच्या साथीला आहेत विलास. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू वाढव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. या चेंडूवर देखील 1 धाव प्राप्त होईल. षटकाची होते सांगता. गोलंदाज राम यांचं षटक होत आहे समाप्त. 4 षटका अखेर 10च्या धावगतीने टीम VHS स्ट्रायकर्स बिनगडी बाद 40 धावा, 40 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस इन 4 ओव्हर्स. नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देतोय. शार्विल 11 विपक्ष MA फायटर्स. शार्विल 11 संघाचे संघमालक श्री संतोष सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधात अमोल सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. लक्षात घ्या दोन्ही कर्णधार. पहिल्या डावा अखेर आपली नाणेफेक केली जाईल. लक्षात घ्या, आपण सज्ज राहा. अंतिम षटकासाठी गोलंदाज दाखल झालेत. मच्छिंद्र. पहिला चेंडू मच्छिंद्र यांचा वाईट चेंडू हाताळला जातोय आणि मच्छिंद्र हे नाव ऐकलं की मच्छिंद्रनाथांची आठवण येते. आणि शिळमध्ये गगनगिरी महाराजांचे शिष्य यशवंतगिरी महाराज यांचा मठ आहे आणि दत्त जयंतीला मोठा उत्सव असतो आणि नक्कीच तो उत्सव पाहण्याजोगा असतो. ज्योतिबाची यात्रा देखील खूप मोठी असते. विठ्ठल देवीची यात्रा वैशिष्ट्य राहिले शिळगावची. अकोटापादा चेंडू पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 1 धाव प्राप्त होईल. अगदी ज्या प्रकारे या संपूर्ण सामन्यामध्ये पहिली स्लिप तैनात केली गोलंदाजी करत असताना आणि कुठेतरी पहिल्या स्लिपचा क्षेत्ररक्षक बोलत असेल की एकतरी चेंडू माझ्याकडे येऊ दे आणि त्यांच्याकडे जाईल अशी अपेक्षा करूया. तशी गोलंदाजी करावी लागते कारण तुम्ही क्षेत्ररक्षण जसं सजवता तशी गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि क्रिकेटमध्ये त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. टीमची धावसंख्या 42.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या बिल्डिंग मध्ये चेंडू हा खेळला जातोय. नक्कीच मला असं वाटतंय दोघा तिघांना त्या बिल्डिंग मध्ये ठेवावं लागेल चेंडू द्यायला, कारण या सामन्यामध्ये जास्त चेंडू अवांतर गेलेत आणि जास्त वेळ चेंडू मागे गेलाय. आणि कधी कधी काय होतं की बिल्डिंग मध्ये चेंडू गेला की छोटी मुलं चेंडू घेऊन जातात. लहानपणी आम्ही देखील केलं नाहीये, परंतु चेंडू असं भेटला की डायरेक्ट घरी. चला थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो, थोडंसं दुपारचं सत्र आहे समजू शकतो, थोडंसं जास्त वेळ घेऊ नका. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. शेवटचं षटक मार्गस्थ असताना बिनगडी बाद 43. चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन अप्पर कट केलाय. झेलची संधी असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. वॉट अ कॅच. नवना त्यांनी टिपलाय झेल आणि या सामन्यातील एक विलक्षण झेल पकडलाय फलंदाज. झेल बाद. त्रेचाळीसावा धावफलकावर एक गडी बाद. अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मच्छिंद्र यांनी पहिला गडी बाद केला आणि आपल्या संघाला पहिलं यश प्राप्त करून दिलंय. न्यू बॅटर शांताराम हार्ड हिटर म्हणून त्यांची ओळख आहे. आता हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 मध्ये 3 बाहेर मारले तर चमत्कार होईल. शांताराम यांना आता शांत बसून चालणार नाहीये. 3 चेंडू बाकी आहेत, आक्रमण करावे लागतील. पहिला चेंडू पायावर एखादी फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असेल, मात्र चेंडू हातातून निसटला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? शांताराम यांना स्ट्राईक हवी होती, परंतु आपल्या सहकार्याने थांबवलंय त्यांना. 44 धावा शांताराम आणि त्यांच्या साथीला आहेत. काशीनाथ वैयक्तिक खेळत असताना 19 धावा आणि 15 चेंडू मध्ये केल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी बॉटमला लागलाय. शांताराम धावत सुटलेत आणि इथे काय घडलंय? शांताराम अगदी आपल्या फलंदाजाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला गेलेत की काय, आणि असंच शांताराम होतील. धावबाद. दुसरा धक्का टीम VHS स्ट्रायकर. वन टू गो. रोहित पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. दुसऱ्या प्रयत्न झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. चेंडू हातातून निसटला. पहिल्या डावाचे होते सांगता. पहिल्या डावाखेर टीम VHS स्ट्रायकर 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असेल टीम कार्तिक 11 46 रन्स टू विन. चला आपण टॉस करूया. शार्विल 11 विपक्ष MA फायटर्स. दोन्ही संघाचे कर्णधार चला प्लीज या. रॉनी बोलतात कर्णधार दार लावून या. दुपारचं सत्र आहे, दार लावलं तर कसं चालेल. चला दोन्ही टीम. शार्विल 11 संतोष सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. MA फायटर्स अमोल सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. शार्विल 11 ने पहिला सामना जिंकला होता आणि MA फायटर्सने पहिला सामना गमावला होता. चला दोन्ही टीम या. कर्णधार शार्विल 11 चे कर्णधार आलेले आहेत. MA फायटर्स अमोल सूर्यवंशी. चला टीम कर्णधार या प्लीज. आपण टॉस करणार आहोत. टीम MA फायटर्स
संघ मालक सन वॉरियर्स राज सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एम ए फायटर संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. ज्या प्रकारे आपला खेळ राहिलाय पहिल्या सामन्यामध्ये थोडे आपण नाराज असाल, काय सांगाल? पहिला सामना गमावल्यानंतर संघात ॲटमॉस्फिअर कसं आहे? नाही काय तसं काही जाणवलं तर नाही अजून. आता पुढून अजून 4 सामने बाकी आहेत आमचे, त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच कमबॅक करू आणि आमच्या टीमचा आम्ही चांगलाच खेळ करून दाखवू. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? प्रथमतः आम्ही फलंदाजी करू. थँक्यू सो मच. एम ए फायटर्स शार्विल 11चे कर्णधार, गोलंदाजी करायची आहे. 5 षटकांची लढत. समोरचा संघाने पहिला सामना गमावलाय, तुम्ही पहिला सामना जिंकलाय. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा मानस असेल? कमीत कमी एक 25 ते 30 रनामध्ये त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. लास्ट मॅचमध्ये जरा फिल्डिंग चुकी झाल्यामुळे मॅच गमावला थोडक्यात, पण यावेळेस सर्व चुका सुधारून आम्ही पुन्हा कमबॅक करू. यस, अगदी. आणि संघामध्ये सगळं काही मस्त चाललंय आणि संघ मालक काय सांगाल? हाय, सगळं व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकले एम ए फायटर्स आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. नयन सूर्यवंशी साहेब, आपल्याला देखील नम्र विनंती असेल, या आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. प्रवीण सूर्यवंशी यांचा सामना आहे आणि त्यांनी चांगली स्कोरिंग केली, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 46 धावांचं लक्ष सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू. रोहितचा पहिला चेंडू पंच केलाय. टायमिंग झालं नाही, परंतु क्षेत्ररक्षक मागे धावतो. एकरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवर अगदी 2 धावा प्राप्त केल्यात फलंदाजाने. सुरुवात मात्र चांगली झाली. पहिल्या चेंडूवर 2 धावेने धावांचा श्री गणेश होत असताना टीम कार्तिक 11 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज रोहित. अंकुश ऑन स्ट्राइक. अगोट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल. चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 1 बाउंस ओव्हर द फेन्स. चॅम्पियन ट्रॉफी शेअर चौकार. एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रायकर चेंडू होता, त्याच्यावरती केलेला प्रहार आणि मनसुबे अगदी स्पष्ट आहे टीम कार्तिक 11. कारण कार्तिक 11ला हा सामना जिंकण्यासाठी तसे प्रयत्न करावे लागतील. स्वतःसाठी जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना अंकुशांच्या बॅट मधून सलगचा दुसरा एक दर्जेदार फटका चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी स्वतःसाठी जागा बनवत असताना ज्या प्रकारे त्यांना देखील माहित होतं की मला गॅप मध्ये हा चेंडू खेळायचा आहे, गॅप शोधला. फ्लिक ऑन द रिक्स, पायावर टाकलाय, सावकार हॅट्रिक खेळली साहिल. यस, अंकुश यांच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक खेळत असताना सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत फलंदाज अंकुश. वैयक्तिक नाबाद खेळत असताना 14 धावा. अंकुश मोहिते, ज्या प्रकारे अंकुश मोहिते यांनी कामगिरी करत असताना सलगचे 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत. अकोटापाचा चेंडू होता, झाडांमध्ये खेळलाय.
संघमालक सागर मोहिते साहेब यांच्या माध्यमातून या चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झाले. अंकुश मोहिते ते तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर केले जातील, कारण सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, कॅश कोण घेऊन फिरत नाही. आता ते ऑनलाईन मिळतील की नाही ते तुम्ही तपासा, कारण संघ मालकांचं प्रेम राहिलंय. ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करताना त्यावेळेला तुम्ही संघ मालक तुमच्यावर खुश होतात, कारण संघ मालकाला काय पाहिजे असतं की माझा संघ जिंकावा आणि माझ्या संघाने पुढील फेरीत प्रवेश करावा. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केलाय क्षेत्ररक्षक आहे. आणि मी सकाळपासून पाहतोय शेअर चॅम्पियन ट्रॉफी शेअरचं एक वैशिष्ट्य की चांगला खेळ खेळल्यानंतर लगेच बक्षीस देखील दिलं जाते. षटकाचे होते सांगता पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना 16 धावा 24 चेंडूमध्ये 30 धावा ची आवश्यकता. आणि संघ मालकांनी ज्या प्रकारे या स्पर्धेवर प्रेम केले ना, त्या प्रत्येक संघ मालकाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि कौतुक देखील करतो, कारण त्यांनी ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडूसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिले. चॅम्पियन ट्रॉफी शेअर मधील 6 संघ आणि 6 संघ मालक त्यांनी देखील खेळाडूंवर बक्षीस रूपी पैशाचं प्रेम दाखवलंय. 24 चेंडू 30 ची गरज. स्वतःसाठी जागा बनवत असताना पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी याचा प्रात्यक्षिक दाखवत असताना फलंदाज अंकुश मोहिते अगदी या डावामध्ये शांत बसण्याचं नाव घेत नाहीयेत. वैयक्तिक विचार केला तर 20 धावांवर पोहोचलेत आणि टीमची धावसंख्या देखील 20 आहे. काय फलंदाजी केली हा पहा रिप्ले तुमच्या समोर. गॅप मध्ये खेळलाय, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये, आणि ज्या प्रकारे त्यांनी आक्रमण केलेत अंकुश मोहिते. सुरुवात मात्र धडाक्यात झाल्या, धूम धडाका चालू केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आणि यष्टीरक्षकाला चकवून यस 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 21. चौकार हॅट्रिक मात्र त्यांनी या स्पर्धेतील पहिली ठोकली. संघ मालकांनी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आणि कामगिरी देखील तशीच केली. त्यानंतर देखील शांत बसले नाहीयेत. हा देखील चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव घेण्याची संधी आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव मात्र प्राप्त होईल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच 22 धावा. अंकुश 9 चेंडू मध्ये नाबाद 21 धावांवर खेळत असताना गोलंदाजीसाठी शुभम चेंडू सोडून दिलाय. खराब चेंडू, खराब दिशा, व्हाईट बॉल. अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण तुमचा टप्पा चुकला तर त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला नक्की सहन करावा लागतो. हा चेंडू देखील पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण तुमची दिशा कशी आहे त्यावर तुमच्या संघाची दशा ठरते. डेड चेंडूचा इशारा केला जातोय. शुभम षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलाय चेंडू आणि काहीसा खाली देखील राहिलाय. निर्धाव चेंडू. फुल टॉस चेंडू प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज शरदच्या बॅटमधून येतोय चौकार.
शरद मोहिते आणि अंकुश मोहिते दोघे बंधू आहेत आणि दोघे बंधू सलामीला आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. विकेट काढण्याचा प्रयत्न, हा चेंडू टायमिंग करू शकले नाहीयेत आणि 4 क्षेत्ररक्षकांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु एकाने टिपलाय. पहिला धक्का टीम कार्तिक 11, फलंदाज शुभम बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना विलास दाखल झालेत. 46 धावांचं लक्ष, टीमची धावसंख्या धावफलकावर 28. 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन 18 मध्ये करायचे आहेत. 18. एखादा चांगलं षटक येईल का? कारण पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडू मध्ये 13ची गरज असताना सामना जिंकला होता टीम विन्सी 11 ने. क्रिकेट आहे, काही घडू शकतं कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. बॅक टू द बॉलर. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये कारण सामना माहित आहे त्यांना फलंदाजी करत असताना अंकुश मोहिते यांना की रन बॉल इक्वेशन आहे म्हणजे सामना आपल्या आवाक्यात आहे, कोणताही धोका पत्करायचा नाहीये. पुढे टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. त्यांच्या डोक्यावरून एक जबरदस्त फटका. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. षटकार आणि टीमची धावसंख्या 34. हलक्या हाताने फक्त दिशा दिले चेंडूला बॅकवर्ड पॉइंट आहे. तद्वर 1 धाव प्राप्त केली जाईल. अंकुश आणि शुभम यांच्या माध्यमातून. सुशांत आहेत. कोयना प्रीमियर लीग अगदी झाली, त्याच्यामध्ये हे आयकॉन होते. कमी गतीने टाकलेला चेंडू हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता विलास सूर्यवंशी आलेत गोलंदाजीसाठी आणि विलास सूर्यवंशी यांनी पहिली विकेट घेतले चॅम्पियन ट्रॉफी मधली. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये त्यांना सामनावीराचा पुरस्काराने सन्मानित केले. तोच खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. 1 धाव छोटी धाव घेतली जाईल आणि त्यात यश प्राप्त होत आहे. लेग बाय स्वरूपात धाव जरूर घेतले. धावा येणं गरजेचं असतं कारण क्रिकेटमध्ये धावा यायला पाहिजेत लेग बाय स्वरूपात. 36 धावा धावफलकावर. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिल्या. धावची संधी असेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅकअप चांगला आलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारे बॅकअप आलाय. अंकिश षटकाची होईल सांगता. 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज विजयासाठी टीम कार्तिक 11. बारा चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो.
12 चेंडूमध्ये 9ची गरज, 46 लक्ष. आणि सुरुवात ज्या प्रकारे केली टीम कार्तिक 11 अंकुश मोहिते जबाबदारीपूर्वक खेळ केलाय. गोलंदाज काशीनाथचा पहिला चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये जातोय. क्रिकेटमध्ये आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज वेगवेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आजचं क्रिकेट खूप बदललंय. जरी टेनिस क्रिकेट मधला फॉर्मॅट छोटा झाला परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व सामने 5 षटकांचे आहेत आणि सध्या 5 षटकांचे सामने खूप कमी वेळा खेळायला पाहायला मिळतात. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फासलाय. जेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत आणि चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा प्राप्त होतील. प्रयत्न चांगले केले, प्रयत्न करावे लागतात कारण यश अपयश ही नंतरची बाब आहे. तुम्ही प्रयत्न करा कारण प्रयत्न केल्यानंतर एकतर तुम्हाला यश प्राप्त होतं अथवा तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. हे खूप महत्वाचं आहे. 6 धावांची गरज, विजयासाठी 6 धावांची गरज असताना आकुट टप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म चॅक, चेंडू सीमारेषा पार. फलंदाज अंकुशच्या बॅट मधून विजयाजवळ घेऊन जाणारा येतोय चौकार. अंकुश मोहिते नाव तुम्ही लक्षात ठेवा. 44 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, काय फटका सजवलाय, गॅप मध्ये फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी चेंडू खेळलाय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, जेलची संधी असेल. काय घडलंय, झेल सोडलाय सुरेश यांनी. जीवदान प्राप्त झाले. एक सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 45 धावा आणि धावसंख्या बरोबरीच झाले. त्याच दरम्यान विजयासाठी 1 धावेची आवश्यकता असताना 1 धावेचा हा फटका खेळला गेला. हलक्या हाताने चेंडूला फक्त वळवलं फलंदाज सुशांत यांनी आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय. अभिनंदन टीम कार्तिक 11, अभिनंदन सागर मोहिते साहेब. आणि अर्थातच या सामन्यातील सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच अंकुश जानी. 17 चेंडू मध्ये नाबाद 37 धावांची विस्फोटक खेळी केली. तोच ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच.